चा असेल 2 ओव्हर पॉवर प्लेची असतील तर नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आलाय आणि पाली प्रीमियर लीग मधील हा अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. तर मायक्रोफोन वरती पहिल्या इनिंगचं धावतोरण ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र कल्पेश तामणकर. थँक्यू सो मच सर. आणि खास करून मी या स्पर्धेला आणि मान्यवरांना खूप खूप धन्यवाद बोलेन, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मला एक संधी दिली समालोचन करण्याची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या मॅचच्या दिशेने जेथे फायनल मॅच पाली प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधात या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला लाईफलाईन चॅलेंजर्स जे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय छत्रपती वॉरियर टीमने घेतलाय. मेगा फायनल आणि या फायनलच्या लढतीमध्ये नक्कीच प्रेक्षकांना मजा येणार आहे. फायनल मॅचला होते सुरुवात. एका बाजूला छत्रपती वॉरियर तर दुसऱ्या बाजूला लाईफलाईन चॅलेंजर्स. पहिला बॉल कॅप्टन प्रशांत, दुसऱ्या बाजूला अमित दर्डी. पहिला बॉल चांगला बॉल, येथे पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मागच्या सीझनचे विनर मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला रनर अप फिल्डिंग मध्ये मागच्या वर्षीची फायनल पुन्हा एकदा याच क्रीडांगणावरती या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला छत्रपती वॉरियर तर दुसऱ्या बाजूला लाईफलाईन चॅलेंजर्स. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरुवात छत्रपती वॉरियर या टीम कडून झाली आहे. पहिल्या चेंडूवरती रन आली नाहीये. अमित दर्डी स्ट्रायकिंग एंड वरती तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राज शिवगणला आपण पाहाल. दोन्ही आक्रमक बॅटर आहेत. सुरुवातीला या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये रन वसूल करतील का हे पाहायचंय. कोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे परत सेफ कॅच. मागच्या कॅचचा ऍक्शन रिप्ले जणू काय दाखवलाय या खेळाडूने. काय झेल पकडलाय मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल व्यासपीठाच्या समोर जे क्रीडा रसिक आहेत त्यांना कृपया विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोरून बाजूला व्हायचं आहे, जेणेकरून मान्यवरांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या खेळाचा अनुभव चांगल्या पद्धतीने घेता येईल. कृपया विनंती आहे. थँक्यू. आणि पहा मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये अगदी असाच झेल पकडला होता आणि पुन्हा एकदा तशाच धाटणीचा झेल पकडलाय. हे फार कमी वेळा घडतं की क्रिकेट खेळामध्ये असू द्या, अखंड जीवनामध्ये असू द्या, सेम गोष्टी डबल डबल घडताना फार कमी वेळा पाहायला मिळतात. परंतु या खेळाडूने तेच मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये जसा झेल पकडला होता तशाच धाटणीचा झेल या देखील फायनल मॅच मध्ये पकडलाय. आणि झेल पकडल्यानंतर पकड मजबूत झाली होती. आता होईल का या फायनल मॅच मध्ये हे पाहायचंय. शशिकांत पुन्हा एकदा झेल वरती आला. एका हाताने झेल पकडला आणि पुन्हा एकदा सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विकेट आली आहे. विकेट गमावली अमित दर्डीची आणि त्यानंतर हेमंत कांबळे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. दुसऱ्या बाजूला टीमचा कॅप्टन राज शिवगण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आणि पाहिलं गेलं तर गोलंदाजी करत असताना प्रशांत सावंतने येथे विकेट मिळवले. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. इथून रन देखील आल्या नाहीयेत. शून्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लाईफलाईन चॅलेंजर संघ राऊंड द विकेटने. रनअप मध्ये थोडीशी गफलत होताना पाहायला मिळते. डेथ बॉलचा इशारा मैदानावरती अंपायरच्या माध्यमातून. आणि या फायनल मॅच आहे. दबाव दोन्ही टीम वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या मेगा फायनल मध्ये. लाईफलाईन चॅलेंजर्स आणि छत्रपती वॉरियर. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र हा चेंडू दिशाहीन चेंडू. आता खातं खोललंय टीमचं व्हाईटच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल येते. या सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 वर पाहायला मिळते. फलंदाजांच्या माध्यमातून अजूनही धावा आल्या नाहीयेत. विकेट गमावली. 1 वरती 1 लाईफलाईन चॅलेंजर्स. पहिले षटक प्रगती पथावर आहे. प्रशांत सावंत, प्रदीप सावंत मागच्या मॅच मध्ये थोडेसे शांत राहिले होते, परंतु त्या मॅच मध्ये नक्कीच चांगला खेळ राहिला आणि फायनल मध्ये आलेत. फुलर लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. मिसफिल्ड आणि इथे सिंगल पूर्ण होतीये. सिंगल आली. आता रन पाहायला मिळते. 1 रन. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली ती
2 धावांवरती. पहिले षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते प्रशांत सावंतचं हे षटक आणि त्यामध्ये विकेट आली आणि झेल देखील अप्रतिम पाहायला मिळाला शशिकांतचा. 3 बॉल फेकलेत, अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. पॉवर प्लेची 2 षटकं, 6 षटकांचा हा सामना. मेगा फायनल मॅच मैदानावरती चालू आहे. राज शिवगण आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. राजची बॅट बोलणं या फायनल मॅच मध्ये जाम गरजेचं असेल. फुलर लेंथ बॉल उचललाय, फेकून दिलाय, फिल्डर आहे परंतु बनलंय प्रेक्षक. बॉल गेलाय प्रेक्षकांमध्ये आणि रन मिळाल्यात 6. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खूप चांगला फटका राजचा मैदानावरती, आक्रमक फटका समोरच्या दिशेला ठोकलाय त्यांनी षटकार. प्रशांत सावंतच्या विरुद्ध तो आता स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये तैनात. पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल येथे मिळते. सिंगल वरती समाधान. मागच्या बॉल वरती आक्रमक फटका, त्यावरती 6 रन मिळाले होते आणि आता सिंगल आले. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावांवरती. पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये येथून विकेट गमावली अमित दर्डीने आणि त्यानंतर राजचं कमबॅक मैदानावरती पाहायला मिळालंय. टीमचा कॅप्टन आहे. फायनल मॅच मध्ये असाच खेळ करायचा आहे आणि आपल्या टीमला गरज देखील असेल. दुसऱ्या बाजूला त्याच धावा रोखायच्या आहेत. प्रशांत सावंतला चुरस कायम असेल या मेगा फायनल मध्ये. छत्रपती वॉरियर त्यांच्या विरुद्ध लाईफलाईन चॅलेंजर. पुन्हा एकदा रनअप मध्ये चूक होतीये आणि नक्कीच पाहिलं गेलं तर ही फायनल मॅच आहे. प्रत्येक चुका टाळणं हे खेळाडूचं काम आहे आणि येथून पाहिलं गेलं तर नक्कीच चुकीचं पाऊल उचलण्याआधी थांबणं हे फार गरजेचं असतं. तेच केलं. 9 रन आले स्कोर कार्ड वरती. हेमंत कांबळे स्ट्रायकिंग एंडवर. फुलर लेंथ बॉल, त्याला ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहे डीप मध्ये तैनात. पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल येथे मिळते या बॉल वरती. सिंगल वरती समाधान आणि या सिंगल बरोबर षटक संपुष्टात येते. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. लाईफलाईन चॅलेंजर. थँक्यू डीजे. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये रन आले 10. 6 षटकांचा सामना. इथून गोलंदाजांना या रन थांबवायचे आहेत. चांगली धावसंख्या म्हणता येईल. या सरासरीने जर रन बनवल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट मैदानावरती उभं राहू शकतं लाईफलाईन चॅलेंजर संघाचं. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल हेमंत कांबळे. स्ट्रायकिंग एंड वर राऊंड द विकेटने. सेकंड ओव्हर. पहिला बॉल यॉर्कर बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती रन आली नाहीये. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रदीप सावंतची, त्याचबरोबर प्रशांत सावंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे 2 बंधुराज मैदानावरती आपल्या टीम कडून खेळत असताना आपल्या टीमला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये फायनलला आणलंय. या वर्षी पाहिलं गेलं तर नक्कीच मागच्या वर्षीची चूक जी झाली आहे त्या चुकीला सुधारत इथून कमबॅक करायचंय आणि या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवायचंय. आडव्या बॅटने फटका, परंतु आता शशिकांतच्या डोक्यावरून बॉल गेलाय आणि फिल्डिंग डीप मध्ये खूप चांगली पाहायला मिळते. ओमकार काजरेकर याच्याकडून क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तोपर्यंत सिंगल आली आहे. आडव्या बॅटने प्रहार केला होता, ताकद होती या फटक्यामध्ये, परंतु तेथे शशिकांत थोडासा अपुरा पडला. पुन्हा एकदा झेप घेण्याचा प्रयत्न करत होता आणि या आता देखील झेल पकडला असता तर तिसरा अप्रतिम झेल राहिला असता, परंतु येथून सिंगल आली आहे. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळते ते 11 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. मेगा फायनल मॅच, पाली प्रीमियर लीग. गोलंदाज तयार, प्रदीप सावंत. दांडी गोल, पुढे सरसावून येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला राजचा, परंतु तेथून हा बॉल थेट पोहोचला यष्ट्यांवरती. राज शिवगणचा खेळ ते संपुष्टात आलाय. धक्का बसतोय दुसरा. राज शिवगण बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. विकेट गमावल्या 2 आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आता विकेट आल्या. हॅट्रिक झाली तर प्रशांतजी सावंत सर यांच्याकडून 2,555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 विकेट गमावल्यात. 2 विकेट नंतर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला प्रदीप सावंतच आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेलं तर महेश डांगे नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मॅच, मेगा फायनल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि येथून गोलंदाजी करणारी टीम लाईफलाईन चॅलेंजर संघाला थोडीशी शांततेमध्ये ठेवताना पाहायला मिळते, परंतु आक्रमण करावं लागणार आहे. धावसंख्या बनवायची आहे. वैभव अजून आला नाही आहे. वैभवकडे नक्कीच नजरा असतील. यावेळेला पाहिलं गेलं तर हा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन येथे जोडली जाईल. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून पाहिलं गेलं तर अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक असतील. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 89-75. थोडीशी बाजूला पार्क करायची. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे सिंगल चोरून काढली. एक सिंगल बरोबर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 13 रन. लाईफलाईन चॅलेंजर्स. $89-75 जी कोणाची 4 व्हीलर आहे ती थोडीशी रस्त्यामध्ये पार्क केली आहे. बाजूला पार्क करायचे. सिंगल आली. 13 धावा धावफलकावरती. हेमंत कांबळे स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुल टॉस, परंतु तेथे योग्य दिशा नाहीये. चेंडूवरती पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा एक एक्स्ट्रा रन मिळेल. या बॉलवरती एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर हे दुसरं षटक चालू आहे आणि धावा थोड्याशा कमी म्हणता येतील, कारण पॉवर प्लेचं षटक त्यामध्ये थोडेसे कमी रन खर्च होताना पाहायला मिळत आहेत. प्रदीप सावंत कडून तो तयार. राऊंड द विकेट. फुलर लेन बॉल त्याला खोदून काढलाय. डीप मध्ये तैनात फिल्डर आहे ओमकार, तत्परतेने आलाय. तोपर्यंत नक्कीच फक्त आणि फक्त सिंगल मिळते. बॅटिंग थोडीशी शांत होते. छत्रपती वॉरियर हा संघ या फायनल मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि येथून ही गोलंदाजी अशीच कायम राहिली तर कुठे ना कुठे कमी रन वरती रोखलं जाईल लाईफलाईन चॅलेंजर संघाला. महेंद्र डांगे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप सावंत या ओव्हरचा लास्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. दिशा पुन्हा एकदा योग्य नाहीये. थोडीशी दिशा भरकटली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये थोडेसे खर्चिक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून ते रन देखील देताना पाहायला मिळाले. 1 रन पुन्हा एकदा मिळाली. 16 वरती जाऊन पोहोचलाय लाईफलाईन चॅलेंजर संघ. ही फायनल मॅच आहे. इथून चुका करणं थोडंसं टाळावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. इथून चुका केल्यात तर नक्कीच पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. तर पाहूया कमबॅक करतात का गोलंदाज. 1 बॉल शिल्लक असेल. यावेळेला हा बॉल हा चांगला बॉल आहे. पंचांचा इशारा येतो. हा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आतापर्यंत 16 धावा. 16 वरती 2 लाईफलाईन चॅलेंजर. थँक्यू डीजे. 16 वरती 2 लाईफलाईन चॅलेंजर्स. येथून बॅटिंग चांगली करायची. पॉवर प्ले आता संपुष्टात आलाय. 6 षटकांचा हा सामना असेल आणि येथून 4 षटक उर्वरित शिल्लक असतील. बॅटिंग लाईनअप चांगली आहे लाईफलाईन चॅलेंजर संघाची आणि येथून पाहिलं गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर असेल बॅटर्सचा, कारण मागच्या 2 ओव्हर मध्ये थोड्याशा कमी रन. 16 धावा आल्यात, चांगल्या आहेत, परंतु थोड्याशा कमी आहेत कारण समोरचा संघ तगडा संघ आहे. चांगले बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे. तर पाहूया आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय प्रशांत सावंत आपल्याला पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन आहे, कर्णधार मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला हेमंत कांबळे पप्या स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने पहिला बॉल.
आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु तेथे बॅटच्या संपर्कात चेंडू काही येत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेले डॉट बॉल फलंदाजांवरती दबाव तर निर्माण करतील, परंतु दुसऱ्या बाजूला हे डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमला सहकार्य देताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू मैदानावरती 16 वरती थांबलाय लाईफलाईन चॅलेंजर्स. या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी करायची आहे, या ओव्हरमध्ये रन बनवायचे आहेत. राऊंड द विकेट. बॅटची एज लागली होती, विकेट किपरने येथे झेल सोडलाय. प्रदीप सावंत विकेट किपर असताना येथून त्यांच्या माध्यमातून सुटलेला झेल महाग ठरेल का? क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूला जीवदान मिळालंय, चांगली बॅटिंग करताना तो पाहायला मिळालाय, आणि आज जर हेमंत कांबळेचा दिवस असेल तर नक्की त्याच्या बॅटमधून रन येतील. तर पाहूया, जीवदान मिळालंय, एक सिंगल आली, सिंगल बरोबर धावसंख्या पुढे सरसावली 17 रन वरती पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती महेंद्र डांगे. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला बॅकफुट लावून पंच करायचं होतं बॉलला, पॉइंटला, परंतु तेथे खूप चांगली गोलंदाजी प्रशांत सावंतची मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. येणारे डॉट बॉल दबाव निर्माण करतात बॅटिंग वरती, कारण रन बनत नाहीयेत, आणि रन नाही बनले तर मोठं टार्गेट बनणार नाहीये. ते बनवायचं असेल तर इथून धावा तर बनवाव्याच लागणार आहेत. फटका आता चांगला आहे, आणि येथे डीप मध्ये फिल्डर असताना बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे महेंद्र डांगे याच्या बॅट मधून आलाय चौकार. रन मिळतील 4. थँक्यू डीजे. चौकार आलाय, या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 वरती जाऊन पोहोचले. आता कमबॅक झाले बॅटिंग करणाऱ्या टीमचं. महेंद्र पुन्हा एकदा पॉइंटला, फिल्डर पळतोय, येथे त्याला फसवत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शशिकांत होता, परंतु आता त्याला फसवत बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा महेंद्र डांगे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. थँक्यू डीजे. सलग 2 बॉल वरती 2 चौकार खेचले आहेत. महेंद्र डांगेने चांगली बॅटिंग करतोय. आता या प्रशांतच्या विरुद्ध ही चांगली फलंदाजी. शॉर्ट बॉल फाईन लेगला, डीप मध्ये फिल्डर नाहीये. 2 खेळाडू चेंडू मागे पळतायत, जरूर चेंडू येथे थांबलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, थांबवला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात नक्कीच यश मिळालंय. 2 बॅटर्सला 2 रन आलेत. या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 27 धावा. 3 षटकं संपलेत, आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 वरती 2 लाईफलाईन चॅलेंजर. प्रदीप सावंत आता नवीन गोलंदाज मैदानावरती वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत आणि प्रदीप हाच बॉलिंग अटॅक राहिलाय आतापर्यंत. फायनल मध्ये असू द्या, त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेमध्ये असू द्या, दोघांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आता प्रदीप सावंत आलाय वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये. 4थं षटक इथे प्रगतीपथावर असेल. धावसंख्या आता चांगली बनली आहे, 27 वरती पाहायला मिळते. लाईफलाईन चॅलेंजर संघ पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या होत्या, त्या सरासरीला नक्कीच गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. येथून पाहिले गेले तर प्रयत्न दोन्ही टीम करताना पाहायला मिळतील. प्रदीप आलाय राऊंड द विकेटने. पहिला बॉल फुलर लेंथ बॉल होता, त्याला मात्र नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. बॅटच्या संपर्कामध्ये व्यवस्थित बॉल येत नाहीये. चांगली फिल्डिंग येथे पाहायला मिळते, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. सिंगल आले, आणि या सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले. ती 1 ने पुढे जाते. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रदीप सावंत वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. हे 4थं षटक आहे, आणि येथून धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. महेंद्र डांगे आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं गेलं तर हेमंत कांबळे पप्प्या आपल्याला पाहायला मिळतोय लाईफलाईन चॅलेंजर संघाकडून. फायनल मॅच आहे, येथून चांगली बॅटिंग करायची आहे. सुरुवातीला विकेट ज्या गमावल्या आहेत, राजची विकेट असू द्या, अमितची विकेट असू द्या, येथून कमबॅक करायचंय. स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र डांगे.
मागे खेळायचा होता, फाईन लेगला खेळायचा होता, परंतु वाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा रन मिळते. अतिरिक्त धावा नक्कीच प्रदीपने खूप जास्त खर्च केले आहेत या फायनल मॅच मध्ये. मागच्या षटकामध्ये वैयक्तिक षटक फेकत असताना त्यात देखील थोड्याशा अतिरिक्त धावा खर्च झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय, तिथे देखील अतिरिक्त धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय, इथून पाहिलं गेलं तर महेंद्र डांगे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज, विकेट किपर प्रशांत सावंत याच्या हातामध्ये बॉल पोहोचलाय, विकेट येते. महेंद्र डांगे आता डगआउट मध्ये परतेल. विकेट. थँक्यू डीजे. त्याचबरोबरने या पाली प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू जे खेळत आहेत फायनल मॅच मध्ये यांच्यासाठी पारितोषिक ठेवलंय प्रशांतजी सावंत सर यांच्याकडून. प्रत्येक सलग 3 षटकारांसाठी 2555 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर हॅट्रिक घेणारा गोलंदाज याला देखील 2555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर पाहूया आता मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय वैभव खावटकर, ज्या खेळाडूने अक्षरशः या पाली प्रीमियर लीग मध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती हाहाकार माजवलाय, तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि प्रीमियर लीग तर गाजवली, परंतु पाली प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा या फायनल मॅच मध्ये चांगला खेळ करायचा आहे. वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप सावंतचं थोडंसं कमबॅक या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. विकेट आली आहे, या विकेट बरोबर येथून नवीन बॅटर मैदानावरती वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 29 वरती पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या थोडीशी कमी जरूर आहे, परंतु येथून येणाऱ्या 3 बॉल वरती मोठे प्रहार झाले, ही देखील कव्हर करण्यात येईल. वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंड वरती, प्रदीप सावंत ओव्हर द विकेटने. पहिला बॉल हलक्या हाताने ढकलून खेळलाय. येथे पाहिलं गेलं तर विकेट सांभाळून बॅटिंग करतोय मैदानावरती, त्याला ठाऊक आहे आपली विकेट फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. सिंगल आली आहे, सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली ती आतापर्यंत 30 धावांवरती. चौथ्या ओव्हरचा षटक, चौथं षटक प्रगतीपथावर असताना येथून हेमंत कांबळे प्रहार करेल का, प्रयत्न याला देखील करायचे आहेत. याच्या बॅटमधून देखील रन थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. 8 बॉल त्याने फेस केलेत, 5 धावा त्याच्या खात्यामधून आतापर्यंत टीमसाठी गोळा झाल्यात. तो स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. दिशा पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे म्हणून गोलंदाज कुठे ना कुठे थोडासा खर्चिक ठरतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 31-31 वरती जाऊन पोहोचलाय. येथून पाहिलं गेलं तर आक्रमण पुन्हा एकदा करावं लागेल. चौथं षटक येते, या चौथ्या षटकामध्ये मोठा फटका आपल्याला दिसला नाहीये. एक विकेट जरूर आली, तेथून थोडंसं कमबॅक गोलंदाज करणारा आपल्याला प्रदीप सावंत याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलर लेन बॉल, पंचांकडे अपील लेग बिफोर विकेटची, परंतु तेथे अपील ही फेटाळली आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला जातोय. थर्ड मॅनला बॉल चाललाय आणि याच दरम्यान या 2 धावा पळून पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत. लेग बायचा इशारा, लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 रन आल्या. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती आतापर्यंत 33 वरती 3. लाईफलाईन चॅलेंजर्स इथूनही 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. चौथं षटक प्रगतीपथावर आहे, धावा बनत नाहीयेत. थोडीशी शांत बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नक्कीच कमी खर्चिक, परंतु एक्स्ट्रा मध्ये ज्या रन खर्च झालेत त्यामुळे थोडासा खर्चिक जरूर ठरलाय प्रदीप सावंत. तर पाहूया राऊंड द विकेटने यावरचा अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा फुलर लेन बॉल, पुन्हा एकदा अपील अशीच पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला रनआउट करायचा होता, डेंजर एंड वरती धावत होता, परंतु डायरेक्ट हिट लागली नाहीये. याच दरम्यान 2 रन नक्कीच पूर्ण झालेत. इथून जर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली असती, मोठा धक्का बसू शकला असता, परंतु येथे नक्कीच 2 रन आलेत. या 2 रन बरोबर षटक संपुष्टात येते. मेगा फायनल या मॅच मध्ये इथून बॅटिंग करत असताना लाईफलाईन चॅलेंजर्स या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. मोठे प्रहार करावे लागतील गोलंदाजांच्या विरुद्ध. इथून पाहिलं गेलं तर नक्कीच कमबॅक गरजेचं असेल. हेमंतची बॅट बोलणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर वैभव खावटकरची बॅट देखील बोलणं गरजेचं आहे. यावेळेला फुलर लेन बॉल,
येते, फिल्डर आहे तैनात अलॉंग दी कार्पेट, त्याच्यापर्यंत बॉल पोहोचतोय. सिंगल मेल या बॉलवरती, सिंगल बरोबर आता षटक संपुष्टात येते. चौथं 4 ओव्हर संपल्यात आणि इथून चांगल्या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पारितोषिक असेल सलग 2 षटकार आणि सलग 2 विकेट जर आल्या तर 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रशांतजी सावंत सरांच्या माध्यमातून दिलं जाईल. नक्कीच हा खेळ क्रिकेटचा प्रत्येकाला आनंद देऊन जरूर जातो, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर याच खेळाची भव्य दिवस स्पर्धा आणि त्याचबरोबर प्रशांतजी सावंत सर यांच्याकडून हे बक्षीस कायम असेल. सलग 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेणारा गोलंदाज, त्याचबरोबरीने पाहिलं गेलं तर सलग 3 सिक्स, त्याचबरोबर सलग 3 षटकार यांसाठी पारितोषिक प्रशांत बाळासावंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 2,555 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकार आणि त्याचबरोबरने हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला, आणि त्याचबरोबरने आपण पाहिलं गेलं तर सलग 2 षटकार जर तुम्ही फेकत असाल तर तुम्हाला देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सलग 2 विकेट जरूर आल्या त्यांना देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत उर्फ बाळासावंत यांच्याकडून दिलं जाईल. वळूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय वैभव हतपले, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती हेमंत कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मॅच, मेगा फायनल, येथून मात्र दोन्ही संघांचा खेळ तुल्यबळ मैदानावरती पाहायला मिळतोय. मागच्या सीझन मध्ये देखील हेच 2 संघ एकमेकांच्या विरोधात होते. वैभव आलाय ओव्हर द विकेटने, शॉर्ट बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि पकडलाय झेल, विकेट येते. मोठा धक्का बसलाय. आता हेमंत कांबळेला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट. चांगला झेल डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हेमंत कांबळे आता डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. विवेक गराटे नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. संघ थोडासा संकटामध्ये आहे, 36 बनल्यात, 4 विकेट गमावल्यात. छत्रपती वॉरियर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या फायनल मॅच मध्ये. इथून कमबॅक करेल का? लाईफलाईन चॅलेंजर्स गरजेचं जर असेल, वैभव खावडकर अजूनही पाहायला मिळतोय मैदानावरती. दुसऱ्या बाजूला आता नवीन बॅटर विवेक गराटे आलाय. हा देखील आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. याच्या बॅटमधून जर रन आले तर नक्कीच मोठं टार्गेट बनेल या स्पर्धेमध्ये, या फायनल मॅच मध्ये. तर पाहूया, येथे गोलंदाजी करण्यासाठी वैभव हतपले पुन्हा एकदा तयार. पहिल्याच बॉलवरती हेमंत कांबळेला बाद केलंय. तो वैभव हतपले लेफ्ट आर्म आता राऊंड द विकेटने आलाय विवेक साठी. यावेळेला फाईन लेगला बॉल चाललाय गॅप मधून, फिल्डर तेथे नाहीये आणि गेलाय बॉल दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे आणि आलाय विवेकच्या बॅट मधून. चौकार, 4. चांगला चौकार आहे ते विवेकच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आता समोर खेळ आहे, टायमिंग जुळलंय का? फिल्डर आहे ओमकार आणि पकडले त्याने कॅच. चांगला झेल, विकेट येते. आता मात्र विवेक गराटे चौकार खेचला आणि त्या चौकाराचं प्रत्युत्तर वैभव हतपलेने दिलंय. विवेक गराटे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. थँक्यू डीजे. विकेट गमावले आता विवेक गराटेने. पहिला बॉल फेस करत होता तेथे चौकार त्याने वसूल केला होता, परंतु त्यानंतर आता
वैभव वत्पलेने केले कमबॅक. अजून एक विकेट जर सलग आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत उर्फ बाळा साबंत यांच्याकडून दिलं जाईल. तर पाहूया येथून विकेट येते का. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती तो पाहायला मिळेल. कुणाल सावंत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला वैभवने चांगली गोलंदाजी केली आहे या ओव्हरमध्ये. नक्कीच त्याने धावा रोखल्यात. तो तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुट लावून पंच करायचा होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर एंड वरती धावत होता. डायरेक्ट हिट झाली नाहीये. चांगला बॅकअप मैदानावरती सिंगल जरूर चोरून काढली. एक सिंगल आली आणि या सिंगल बरोबर नक्कीच धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉल फेकलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या षटकामधील वैभव वत्पलेचे. चांगली गोलंदाजी केली. कमी खर्चिक गोलंदाजी मैदानावरती. त्याच बरोबरने 2 विकेट त्याने मिळवल्या आहेत. वैभव आहे स्ट्रायकिंग एंड वरती. दुसऱ्या बाजूला वैभव हतपले गोलंदाजी करतोय. जागा बनवली आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला टोलवलंय. थांबणार नाहीये वैभव खावटकर मैदानात. बॉल पाठवतोय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. 4. थँक्यू डीजे. या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 45 45 धावांवरती जाऊन पोहोचलेत लाईफलाईन चॅलेंजर्स. इथून पाहिलं गेलं तर नक्कीच थोडंसं कमबॅक वैभव खावटकरच्या बॅटमधून चौकार आलाय. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. ही फायनल मॅच आहे. इथून चांगला खेळ होणं फार आवश्यक असेल. वैभवच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या बाजूला वैभव हतपले आता नक्कीच थोडेसे रन खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून अखेरचा चेंडू आता शिल्लक असेल या मधील आणि कमबॅक करायचंय. दुसऱ्या बाजूला याच बॉल वरती रन वसूल करायचे आहेत. यावेळेला हा खराब चेंडू आहे. एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसवते. 46 वरती 46 झाल्यात. इथून पाहिलं गेलं तर थोडीशी कमी रन आहे जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि 1 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर होता परंतु झेल सुटलाय. वैभव खावटकरला जीवदान मिळालंय. बॉल चाललाय डीप मध्ये. इथून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या बॉलवरती देखील आलाय हा चौकार. 4 रन. अखेरच्या बॉलवरती झेल सुटला आणि त्यानंतर हा मोठा फटका पाहायला मिळतोय. 4 झाल्यात आणि या 4 रनने टीमची धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते ती 50 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक आता शिल्लक असेल. फायनल मॅच मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय छत्रपती वॉरियर या टीमने आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. राहुल सावंत आलाय या मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये नक्कीच बॅटिंग चांगली राहिली होती आणि त्यानंतर येथे आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सावंत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये वेळ फार खर्च झालाय. याचमुळे येथे थोडासा पेनल्टीज पात्र होतोय फिल्डिंग करणारी टीम. तर पाहूया आता येथून राहुल कमबॅक करेल का. या राहुलच्या विरुद्ध मोठे फटके सजवले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल. दुसऱ्या बाजूला राहुल सावंत गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक आतापर्यंत 50 बनले आहेत लाईफलाईन चॅलेंजर्स. वैभव खावटकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली होती विकेट किपर कडून. नक्कीच थोडीशी गफलत होते आणि येथे सिंगल पूर्ण होते. सिंगल बरोबर 1 रन आले आणि 1 रनने स्ट्रायकिंग एंडवरती वैभव आलाय. याच्या बॅट मधून नक्कीच मोठमोठे फटके मागच्या ओव्हरमध्ये जरूर आलेत. या फायनल मॅच मध्ये या अंतिम षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. जितके मोठे फटके येतील तितकं मोठं टार्गेट बनेल. तर पाहूया या मॅचला तर रंगतदार नक्कीच येणार आहे. कारण पाहिलं गेलं तर दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येथून या दोन्ही संघांचा खेळ देखील समान आपल्याला पाहायला मिळेल. अखेरचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं. 5 बॉल अजूनही शिल्लक असतील. वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंड वरती जरूर आहे आणि या संपूर्ण मध्ये स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर या खेळाडूचा खेळ खुलून आलाय. चांगला खेळ आहे तो आपल्या टीम कडून खेळत असताना. राहुल सावंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ. सेमीफायनल मध्ये नक्कीच चांगला खेळ करत या फायनल मॅच पर्यंत येऊन पोहोचवलंय टीमला. छत्रपती वॉरियर संघ फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये लाईफलाईन चॅलेंजर्स मागच्या वर्षीचे विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल.
पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आधीच खूप जास्त उशीर झाला आणि थोडंसं पेनल्टीज पात्र होते फिल्डिंग करणारी टीम. तर पाहूया इथून 5 बॉल अजूनही शिल्लक असतील. वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू येतोय आणि येणारे डॉट बॉल येथून थोडस कमी रनचं टार्गेट निर्माण करू शकतात. नक्की चांगली गोलंदाजी राहुल सावंतची राहिली या पाली प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये असू द्या या फायनल मॅच मध्ये असू द्या नक्कीच धावा रोखताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव खावटकर. एक बॉल आता डॉट बॉल आलाय. या अखेरच्या ओव्हरचा 4 बॉल अजूनही शिल्लक असतील. या 4 बॉल वरती येथून नक्कीच 2 मोठे फटके आले. चांगलं टार्गेट बनेल. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव खावटकर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सावंत. सफल होऊन खेळलेला फटका डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमा पार आलाय चौकार. 4 रन. आलेला चौकार नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला सहकार्य देऊन जाईल आणि इथून या 4 रन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला फटका आडव्या बॅटने सफल झाला आणि त्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलं 4 रन साठी. चौकार येतोय. या चौकाराबरोबर नक्कीच खूप चांगली धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 3 बॉल अजूनही शिल्लक असतील या ओव्हर मधील आणि येणाऱ्या 3 बॉल वरती प्रहार पुन्हा एकदा कायम असेल बॅटरचा. ही फायनल मॅच आहे. टार्गेट मोठं बनवायचं आहे. दबाव दोन्ही टीम वरती आहे. गोलंदाजावरती आहे, फलंदाजावरती आहे. हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात या फायनल मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल सावंत ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेला मिड विकेटला आता चेंडू चाललाय. डीप मधून फिल्डर पळतोय. चेंडू मागे. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत. 2 रन आले. 2 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावतीये. 57 धावांवरती पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या पहिल्या इनिंगच्या खेळाचे. एक चौकार आलाय या ओव्हर मध्ये परंतु या 2 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका म्हणजे षटकार किंवा चौकार अपेक्षित असेल लाईफलाईन चॅलेंजर संघाला. 57 झालेत. चांगलं टार्गेट बनवू शकतील. येथून मोठा फटका आला तर नक्कीच मोठं टार्गेट बनेल आणि प्रयत्न देखील असेल वैभवचा की येणाऱ्या 2 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका टीमला द्यायचा आहे आणि ते देखील केले प्रत्येक सामन्यामध्ये. ज्या ज्या वेळेला टीम संकटामध्ये होती वैभव खावटकरची खेळी वैभव खावटकरची गोलंदाजी मैदानावरती चांगली पाहायला मिळाली. आता 2 बॉल शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या खेळाचे. आतापर्यंत 57 बनलेत. राहुल सावंत राईट आर्म ओव्हर द विकेटने खोलात टाकला यॉर्कर बॉल. इथून नक्कीच बॅटरकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. चांगला बॉल यॉर्कर चेंडू आणि त्यावरती आलाय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा शफल झाला होता परंतु अगदी वाईट यॉर्कर मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 1 बॉल आता शिल्लक असेल या ओव्हर मधील पहिल्या इनिंगच्या खेळाचा. पुन्हा एकदा राहुल सावंत राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल वैभव खावटकर. मोठा फटका सजवायचा होता परंतु बॉल चालला विकेट किपरच्या मागे. येथून जर हा चौकार आला तर नक्कीच निर्णायक ठरेल आणि बॉल कुठे पोहोचलाय गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाईकच्या स्वरूपामध्ये आलेल्या 4 रन नक्कीच टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 61. 61 धावा बनल्यात आणि येथून 62 म्हणजे 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये राहील. मेगा फायनल मॅच पाली प्रीमियर लीगची आपण पाहत आहात. एका बाजूला छत्रपती वॉरियर तर दुसऱ्या बाजूला लाईफलाईन चॅलेंजर्स. सरदार शेख सर ओव्हर टू सरदार सर.
किशन पाली, किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी और पाली प्रीमियर लीग। पाली प्रीमियर लीग का एक ग्रैंड फिनाले मुकाबला आप देख रहे हैं। लाइफलाइन चैलेंजर बनाम छत्रपति वॉरियर्स। छत्रपति वॉरियर्स टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था और 61 रन खर्च किए थे। 62 रनों का पीछा करने के लिए सबसे सफल जोड़ी छत्रपति वॉरियर्स टीम के बीच मैदान में आ चुकी है और काफी बेसब्री से इंतजार यहां पर दर्शकों को है इस फाइनल का। तो पहली इनिंग समाप्त हो चुकी है। लाइफलाइन चैलेंजर टीम ने 61 रन जोड़े हैं और 62 रनों का पीछा करने के लिए पारी की शुरुआत करने के लिए दोनों बल्लेबाज बीच मैदान में मौजूद है। मैच बहुत ही अच्छा होगा, इसमें कोई दो राय नहीं। ये फाइनल मुकाबला है। पिछले साल विनर का टाइटल जो है लाइफलाइन चैलेंजर के नाम रहा था, इस साल भी रहेगा या छत्रपति वॉरियर्स की टीम ये ताज अपने सर पर सजाएगी, ये भी सवाल रहेगा। और गेंदबाजी के लिए आते हुए राज शिवगन्ना, स्ट्राइकिंग एंड पर प्रशांत, नॉन स्ट्राइक एंड पर प्रदीप। काफी ठंडा है इस समय। राज शिवगन पहली ओवर की पहली गेंद, इस बार कट करना चाहते थे, जी हां, डॉट गेंद से ओवर की शुरुआत की है। जरूर हर एक डॉट गेंद, हर एक रन काफी ज्यादा मायने रखेगी दोनों टीमों के लिए और बहुत ही बेहतरीन कैमरा वर्क tenniscricket.in के सभी कैमरामैन ने किया, इसमें कोई दोहराई नहीं है। हल्के हाथों से खेला था, लेट कर देखने को मिला, जी हां, एक रन जरूर मिलेगा। बहुत ही अच्छी गेंद थी और इस समय जो है जरूर ये एक रन चुराया और खाता खुला है छत्रपति वॉरियर्स टीम का। जी हां, लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को और लगातार 3 छक्के जड़ने वाले खिलाड़ियों को प्रशांत जी उर्फ बाला सावंत साहब, इनकी ओर से 2555 रुपए की धनराशि दी जाएगी और लगातार 2 विकेट, लगातार 2 छक्के, तो हजार रुपए की धनराशि दी जाएगी। तो बहुत ही शानदार मैच है ये। फाइनल का मुकाबला काफी रोमांचक होने की आशंका है। 62 रनों का पीछा करती हुई छत्रपति वॉरियर्स की टीम इस बार लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे। शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में इस समय जो फील्ड कर लिया है, एक रन आसानी के साथ जुड़ेगा। एक रन बहुत ही मायने रखता है और दोनों टीमें बड़ी बात ही जानते हैं और ये क्राउड अपने अपने टीम को सपोर्ट करने के लिए अब तक रुका है। बहुत ही अच्छी क्रिकेट अब तक खेली है छत्रपति वॉरियर्स और लाइफलाइन चैलेंजर की टीम ने। देखना होगा इस समय ये ग्रैंड फिनाले को कौन सी टीम जीतती है। इस बार क्या बात है, कमाल का स्ट्रोक खेला है। ओहो, 6 रन हासिल होते हुए। थैंक यू डीजे। रिप्ले में देख सकते हैं काफी जोर से खेला गया स्ट्रोक था। लगातार 3 छक्के जड़ेगा बल्लेबाज, तो केदार सर इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। पैसों की बरसात होने वाली है इस फाइनल में। अपने अपने टीम की ओर से बेस्ट प्रदर्शन इस समय दोनों टीमें करती हुई नजर आ रही है और पावर प्ले का इससे अच्छा इस्तेमाल क्या हो सकता है। बढ़िया स्ट्रोक यहां पर देखने को मिला है। रन संख्या की अगर बात की जाए तो मेरे दोस्तों अभी भी स्कोर कार्ड इस समय 8 है। इस बार भी काफी लंबा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था। गेंद के नीचे फिल्टर जरूर आएंगे, गलती नहीं होगी, बड़ा विकेट मिलता हुआ और लाइफलाइन चैलेंजर का कोई खुशी का ठिकाना नहीं है बीच मैदान में सेलिब्रेट करते हुए। ओमकार काजरेकर इस समय बीच मैदान में बल्लेबाजी के लिए आते हुए बहुत ही अच्छा सफर रहा है पाली प्रीमियर लीग में इस खिलाड़ी का और इस फाइनल में देखना होगा किस तरीके से अब बल्लेबाजी करते हैं। राज शिवगन ने बड़ी सफलता दिलाई अपने टीम को, खुद कैप्टन हैं, जानते हैं किस रेंज में गेंदबाजी करनी है और हमेशा पावर प्ले में आकर नफीतुरी गेंदबाजी का नमूना पेश करते हैं। 8 रन पर पहला विकेट गिरा है छत्रपति वॉरियर्स टीम का। 62 रनों का पीछा कर रही टीम छत्रपति वॉरियर्स और पावर प्ले का पहला ओवर चल रहा है। कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है।
डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति हुई है। पहली ओवर की समाप्ति पर छत्रपति वॉरियर्स टीम 8 रन 1 विकेट के नुकसान पर। वैभव खावटकर इस समय अब गेंदबाजी के लिए आएंगे। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन अच्छी गेंदबाजी रही है पाली प्रीमियर लीग में, लेकिन उतनी ही शातिर बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद है प्रदीप, जिनके बल्ले से रनों की काफी उम्मीद है इस मुकाबले में। वैभव की इस समय दूसरी ओवर की पहली गेंद, इस बार फ्लैट स्ट्रोक खेला है, डीप में खिलाड़ी तैनात है राज शिवगढ़। जब तक कि थ्रो करते एक रन आसानी के साथ जुड़ेगा और जानते हैं एक रन यहां से जाएगा तो कोई दिक्कतें नहीं होगी। लंबे स्ट्रोक से वंचित रखना चाहते हैं बल्लेबाज को। थोड़ी सी आगे गेंद जरूर थी, लंबे स्ट्रोक के तलाश में जरूर थे, हालांकि इतनी अच्छी मिडल नहीं हुई। एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा प्रदीप को। रन संख्या आगे बढ़ेगी 9 रन 1 विकेट के नुकसान पर। जी हां, अच्छा मैच होने वाला है। हरकतों से खेला है, एक रन यहां से चुराया जाएगा, डायरेक्ट हिट यहां से हुआ है और अपील भी तगड़ा देखने को मिला है, लेकिन बल्लेबाज सुरक्षित इस समय जो है क्रीज पर मौजूद। 1 रन से स्कोर कार्ड अब डबल अंकों में आगे जाता हुआ 10 रन 1 विकेट। दूसरा ओवर है तो दूसरे ओवर में चांस तो जरूर लिया जाएगा क्योंकि पावर प्ले है। पावर प्ले में अधिकतम बल्लेबाज चांस लेते हैं और ये बल्लेबाज भी यहां पर चांस लेना चाहेंगे। 62 रन आपको बनाने हैं और अब तक देखा जाए तो 10 रन बना चुके हैं। 1.2 ओवर में अब तक रन बन चुके हैं, तो 4 गेंदें अभी भी शेष है, तो जरूर छत्रपति वॉरियर्स के बल्लेबाज अब यहां से चांस लेना चाहेंगे। वैभव खावटकर नफीतुरी गेंदबाजी का नमूना पेश करते हुए, अच्छा हिट था, डायरेक्ट हिट देखने को मिला। तब तक बल्लेबाज सुरक्षित थे क्रीज में। काफी ठंड है, इतनी ठंड होने के बावजूद दर्शक यहां पर रुके, उनका हम बहुत बहुत शुक्रगुजार है। इतनी रात गए, अब इतनी मोहब्बत दे रहे क्रिकेट के लिए। वैभव खावटकर इस समय राइट आर्म और 2 विकेट से फुल टॉस गेंद थी, हवाई सफर पर भेजा है, गेंद के नीचे जरूर आएंगे महेंद्र डांगे, इनसे गलती नहीं होगी। दूसरा विकेट गिरता हुआ और दूसरी सफलता मिलती हुई लाइफलाइन चैलेंजर टीम को। रोशन गराटे इस समय बीच मैदान में बल्लेबाजी के लिए आए हैं। बहुत बड़ी जिम्मेदारी है और इस जिम्मेदारी को पूरा करना होगा। छत्रपति वॉरियर्स अब तक 10 रन बना चुके, 2 विकेट जा चुके हैं। वैभव खावटकर जिन्होंने महत्वपूर्ण विकेट दिलाया अपने टीम के लिए। महेंद्र डांगे ने अच्छा कैच लपका, जगह बनाकर खेला है, गैप में जाएगी गेंद। जी हाँ, गेंद और फील्डर के बीच में ये रेस लगी है, अच्छी फील्ड है। जब तक कि थ्रो करते 2 रन आसानी के साथ स्कोर कार्ड में जुड़ेंगे और इस 2 रनों के साथ रन संख्या बढ़ेगी दोस्तों। इस समय देखा जाए तो 12 रन 2 विकेटों के नुकसान पर और यहां से अब 50 रन बनाने हैं मात्र 26 गेंदों पर। मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। बढ़िया बैटिंग लाइनअप है, गहराई है बल्लेबाजी में छत्रपति वॉरियर्स के टीम के अंदर, देखना होगा। कट करना चाहते थे, गेंद बल्ले पर ठीक से आई नहीं। हेमंत कामले विकेटों के पीछे कलेक्ट करते हुए नजर आए। ये डॉट गेंद आई है, जरूर बहुत ही अच्छी गेंदबाजी का नमूना पेश करते हुए वैभव खावटकर। और इस समय रोशन
लंबे हिटिंग के लिए जाने जाते हैं, इनमें क्षमता है। काफी अच्छी इनिंग सजाई है उन्होंने पाली प्रीमियर लीग में। इस बार लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास और इस समय जरूर अपील किया गया है। और इसी के साथ पावर प्ले का दूसरा ओवर समाप्त हुआ है। रन बने हैं 12, 2 विकेटों के नुकसान पर। तो जी हां, यहां से अब 24 गेंदों पर 50 रन बनाने हैं। देखना होगा किस तरीके से अब यहां से बल्लेबाजी होती है। कोशिश रहेगी बल्लेबाजों की कि अब यहां से चांस लिया जाएगा। 12.50 की रिक्वायर्ड रन रेट के साथ रन बनाने हैं। 24 गेंदों पर 50 रन बनाने हैं। किसी एक बल्लेबाज को चांस तो लेना ही होगा इस फाइनल के मुकाबले के दरमियान। और इस फाइनल में बहुत कुछ रोमांच देखने को मिलेगा क्योंकि मैच बहुत ही अच्छा होगा। लाइफलाइन चैलेंजर बनाम छत्रपति वॉरियर्स के दरमियान पाली प्रीमियर लीग का यह फाइनल मुकाबला। थैंक यू डीजे। आकाश श्रीवाले इस समय इस बार लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास किया था, गेंद बल्ले पर ठीक से आई नहीं। एक रन यहां से जरूर चुराएंगे। लंबा स्ट्रोक आना बहुत ज्यादा जरूरी है इस ओवर में। और पता है एक 15 या 20 रनों का ओवर आता है तो छत्रपति वॉरियर्स टीम कमबैक कर सकती है इस मुकाबले में। तो कोशिश में यही है कि यहां से अब लंबा स्ट्रोक जरूर लगाए बल्लेबाज। सामने रोशन है जिनके पास क्षमता है लंबे स्ट्रोक जड़ने की। आकाश रेवाले इस बार ओवर पिच गेंद थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात है और गेंद को आसानी के साथ फील्ड करेंगे, कोई दिक्कत नहीं। मात्र 1 रन ने यहां से खर्च होता हुआ स्ट्रोक के ऊपर रन संख्या बनेगी इस 1 रन के साथ। 14 रन 2 विकेटों के नुकसान पर यह फाइनल मुकाबला है। और इस फाइनल में जरूर इसे ठंड को गायब करने वाला यह मुकाबला रहेगा। अच्छा मुकाबला चल रहा है दोनों के बीच में। हल्के हाथों से खेला है, सिंगल डबल से ही टारगेट के करीब जाया जा रहा है। 1 रन पूरा किया है। ओ थ्रो बहुत ही बेहतरीन, गिरे जरूर, थ्रो किया। लाइफलाइन चैलेंजर के सभी खिलाड़ी जान जोखिम में डालते हुए फील्डिंग कर रहे हैं और बल्लेबाज भी एक तरफ प्रयास है छत्रपति वॉरियर्स का कि हम अच्छी साझेदारी करते हुए इस रन को मुकम्मल करें। देखना होगा। इस बार लेग के काफी बाहर थी। यस, वाइड का इशारा जरूर आएगा। वाइड का इशारा और दौड़कर 1 रन पूरा कर लिया है। कुल मिलाकर 2 रन स्कोर कार्ड में जुड़ेंगे। रन संख्या बढ़ेगी 70 रन 2 विकेटों के नुकसान पर। धीमा मैच आगे चल रहा है। छत्रपति वॉरियर्स के ये खिलाड़ी एक नए गेम प्लान के साथ शायद खेल रहे हैं बीच मैदान में। बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है, डीप से खिलाड़ी दौड़कर आते हुए वैभव खावट कर रहा है। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को। सिंगल डबल से काम बनेगा नहीं, जोखिम उठाना होगा। काफी बढ़िया बैटिंग लाइनअप है छत्रपति वॉरियर्स के पास। 18 रन बने हैं और चांस लेने की जरूरत है इस समय। अच्छी गेंदबाजी आकाश रेवाड़ी की बीच मैदान में देखने को मिल रही। 6 रन मात्र खर्च किए हैं 4 गेंदों पर। जी हां, इस बार अच्छा स्ट्रोक, डीप में खिलाड़ी तैनात, लेकिन 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार जाएगी गेंद। 4 रनों के लिए रोशन के बल्ले से चौका निकलता हुआ। थैंक यू डीजे। 19 गेंदों पर और 40 रनों की जरूरत, मंजिल दूर नहीं है। अभी भी 50-50% चांसेस हैं लाइफलाइन चैलेंजर और छत्रपति वॉरियर्स टीम को। कह नहीं सकते कौन सी टीम इस विनर को ताज के अपने सर पर सजाएगी, आने वाला समय बताएगा। काफी फर्क गिरता है जब भी कोई बड़ा स्ट्रोक लगता है, स्पेशली रनों को चेस करते हुए। रोशन ने दिखा दिया है मैं भी लंबी पारी खेल सकता हूं और उनसे यही उम्मीद है छत्रपति वॉरियर्स टीम के ओनर की और कैप्टन की। देखना होगा। इस बार आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया था विकेट कीपर हेमंत कामले, पूरी तरीके से बीट हुए और जरूर 22 के रूप में 1 रन जरूर जुड़ता हुआ।
और इस एक रन से रन संख्या बढ़ेगी 23 रन, 2 विकेटों के नुकसान पर। इन दोनों के बीच में अच्छी साझेदारी यहां पर बनती हुई नजर आ रही है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन संख्या बनी है 23, 2 विकेटों के नुकसान पर। अब आने वाली गेंदे है 18, जीतने के लिए 39 रनों की जरूरत, रिक्वायर्ड रन रेट है 13 का। तो मैच में जान वापस आती हुई नजर आ रही है। मैच खत्म नहीं हुआ है, 18 गेंदे 39 रनों की जरूरत है। सामने अब रोशन रहेंगे, रोशन और ओमकार एक अच्छी साझेदारी की ओर अग्रसर होते हुए नजर आ रहे हैं। जिसने पावर प्ले की ओवर में शातिर गेंदबाजी की थी वही राज शिवगन गेंदबाजी के लिए आए, खुद कैप्टन भी है। देखना होगा किस तरीके से गेंदबाजी करते हैं। इस ओवर में काफी ज्यादा नजरें रहेगी। राइट आर्म और विकेट से 10-15 कदमों का रनअप लेकर राज इस बार अच्छा स्ट्रोक खेला है। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात थे, 1 रन आसानी के साथ जुड़ेगा स्कोरबोर्ड में। रन संख्या बनती हुई इस 1 रन के साथ 24 रन, 17 गेंदे 38 रनों की जरूरत है। सिंगल डबल पर ही निर्भर रह रहे हैं। और पिछले ओवर में एक चौका जरूर आया था, इस बार चांस लेने की कोशिश है बल्लेबाज की। आगे बढ़कर खेलने का प्रयास जरूर किया था, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद आती हुई, डॉट गेंद रिक्वायर्ड रन रेट बढ़ाती हुई नजर आएगी, क्योंकि पता है हर गेंद पर रन आना जरूरी है। ये फाइनल का मुकाबला है, अभी नहीं तो कभी नहीं। यही वो पल है जो अपने आप को साबित करने का सुनहरा अवसर प्राप्त करती हुई पाली प्रीमियर लीग का ये ग्रैंड फिनाले बीच मैदान में चल रहा है। इस बार भी आगे आकर खेलने का प्रयास किया था, कैच का मौका बन सकता है। हेमंत कामले चूकेंगे नहीं और इस समय यह विकेट मिलता हुआ। थैंक यू डीजे। योगेश माइन सर, इनकी ओर से लगातार 3 छक्के जड़ने पर बल्लेबाज को 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। साथ ही साथ लगातार 3 विकेट और लगातार 3 छक्के, इस तरीके से प्रशांत जी उर्फ बाला सावंत सर, इनकी ओर से 2555 रुपए की धनराशि दी जाएगी। और लगातार 2 विकेट और लगातार 2 छक्के जड़ते हैं तो 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। मौका है बल्लेबाज को साबित करने का और साथ ही साथ ये धनराशि अपने नाम करने का। मैच बहुत ही क्लोज आता हुआ नजर आ रहा है। 15 गेंदों पर 38 रनों की जरूरत है छत्रपति वॉरियर्स टीम को इस फाइनल को अपने नाम करने के लिए। अब तक 24 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। बल्लेबाज आए हैं अब इस समय राहुल सावंत। इनमें क्षमता है लंबे हिट लगाने की और कई बार अपने आप को साबित किया है राहुल ने। इनको किस तरीके से यहां पर गेंदबाजी रहेगी राज शिवगढ़ की देखना होगा। पता है उनको किसी भी बल्लेबाज को नजरअंदाज नहीं किया जाएगा, क्योंकि एक अच्छी इनिंग यहां से चैंपियन बनाएगी छत्रपति वॉरियर्स टीम को। और किसी एक गेंदबाज की अच्छी गेंदबाजी फिर से एक बार लाइफलाइन चैलेंजर को 2025 सीजन 3 में विनर बनाएगी। कौन बनेगा विनर, आने वाला समय बताएगा। राज शिवगन अराउंड द विकेट से इस समय अब गेंदबाजी करेंगे। इस बार काफी रफ्तार भरी गेंद थी, वाइड का इशारा जरूर आता हुआ और इस वाइड के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। 15 गेंदों पर 37 रनों की जरूरत है छत्रपति वॉरियर्स टीम को इस फाइनल को अपने नाम करने के लिए। पूरी तरीके से स्टेडियम में सन्नाटा है कि यहां से ये मुकाबला जाएगा आखिरी गेंद तक। देखना होगा, बल्लेबाज चांस जरूर लेना चाहते हैं इस ओवर में। देखना होगा किस तरीके से और कितने रन बना लेते हैं। इस बार लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास, हालांकि इतना अच्छा मिडल नहीं हुआ। महेंद्र डांगे गेंद के नीचे आते हुए दूसरी की मांग जरूर की थी रोशन ने, लेकिन मना किया है। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बनेगी इसे 1 रन के साथ 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। 14 गेंदे 36 रनों की जरूरत है। इस ओवर में एक लंबा स्ट्रोक आना बहुत ज्यादा जरूरी है छत्रपति वॉरियर्स टीम के लिए। और अब स्ट्राइक पर रोशन है, वो देखना होगा क्या लंबा स्ट्रोक यहां से जड़ पाएंगे या नहीं। इस बार कट किया था, गैप में है गेंद और इस समय थोड़ी सी मिसफील्ड हुई है। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। इस स्ट्रोक की, इस रनों की सख्त जरूरत थी छत्रपति वॉरियर्स टीम को।
थैंक यू डीजे। तो जरूर 30 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर और 32 रनों की जरूरत आने वाली 13 गेंदों पर। ये गेंद भी बहुत ज्यादा मायने रखती है दोनों टीमों के लिए। रोशन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 8 गेंदों पर 12 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें 2 चौके शामिल। इस बार भी अच्छा मिडल किया है, गेंद के नीचे फील्डर जरूर आएंगे, इनसे गलती नहीं होगी और रोशन की पारी यहां से अब समाप्त होती हुई। थैंक यू डीजे। वैभव खावटकर आते हुए गेंदबाजी के लिए। शशिकांत कदम, आज का दिन इनके नाम रहा है फील्डिंग करते हुए, 3 बेस्ट कैचेस इनके नाम है। देखना होगा बल्लेबाजी में किस तरीके से रोल अदा करते हैं। जरूर बल्ले से अगर रन बनेंगे तो जरूर आज की रात शशिकांत के नाम रहेगी। तो आने वाली 12 गेंदों पर अब यहां से 32 रन बनाने हैं, 16 की औसत से ये रन बनाने होंगे और राहुल इस समय अब स्ट्राइकिंग एंड पर। देखना होगा वैभव खावटकर की गेंद का मुकाबला करेंगे। ये ओवर बहुत ज्यादा मायने रखता है दोनों टीमों के लिए। इस बार बढ़िया स्ट्रोक खेला है, 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार, गेंद जाएगी 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। जरूर पहली गेंद का स्वागत किया है चौके के साथ, 34 रन बने हैं, 11 गेंदों पर 28 रनों की जरूरत है। स्टार्ट तो अच्छा मिला है इस 5वीं ओवर की पहली गेंद पर। राहुल ने चौका जड़कर उम्मीदें कायम की है। छत्रपति वॉरियर्स बनाम लाइफलाइन चैलेंजर के बीच में विनर बनने का संघर्ष बीच मैदान में जारी है। किसको मिलेगा विनर का सरताज, देखना होगा। और इस समय स्ट्राइकिंग एंड पर राहुल इस बार भी कट करना चाहते थे, जरूर ये डॉट गेंद आएगी। राज शिवगन विकेट के पीछे गेंद को कलेक्ट करते हुए डॉट गेंद आई है, कमबैक किया है वैभव खावटकर ने। डॉट गेंदे परेशानियों का सबब जरूर बनेगी, जितनी भी गेंदें मिलेगी उस पर रन बनने जरूरी है छत्रपति वॉरियर्स टीम के लिए। और रन संख्या की बात की जाए तो 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, हालांकि इस समय मिडल करने में नाकामयाब रहे ठीक से और ये कॉटन बॉल के शिकार बने हैं। राहुल बैक टू द पेविलियन। वैभव हथपले आते हुए एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी छत्रपति वॉरियर्स टीम के। और अब यहां से 9 गेंदों पर 28 रनों की जरूरत है। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, अगर 1 या 2 लंबे स्ट्रोक इस ओवर में आते हैं तो छत्रपति वॉरियर्स की टीम कमबैक करेगी, इसमें कोई दो राय नहीं है। और वैभव खावटकर मौका नहीं देना चाहते। और अब देख सकते हैं वैभव टू वैभव, मैं कहूंगा एक तरफ वैभव खावटकर हैं जिनके हाथों में गेंद है, एक तरफ वैभव हथपले हैं जिनके हाथों में बल्ला है। तो कौन यहाँ पर हुकूमत दर्शाता है देखना होगा। आते ही लंबे स्ट्रोक के बारे में जरूर सोचना चाहेंगे कि यहाँ पर सेट होने का मौका मिलेगा ही नहीं, क्योंकि गेंदें काफी कम बची हुई है। 9 गेंदें हैं, 28 रनों की जरूरत है। वैभव हथपले देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते हैं और क्या रणनीति के साथ
वैभव खाबटकर गेंदबाजी करेंगे। बहुत ज्यादा ये निर्णायक ओवर है। आने वाली जो 3 गेंदें हैं इस ओवर की बहुत कुछ बयान करी इस मुकाबले में। अराउंड द विकेट इस ओवर की अब चौथी गेंद। आते ही बड़ा प्रहार किया है। जी हां, महेंद्र डांगे ने बहुत ही शानदार तरीके से गेंद को फील्ड किया है। 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। ये सीनियर खिलाड़ी है और काफी अनुभव और क्या कमाल के यहां पर रन रोके अपने टीम के लिए। निश्चित रूप से 3 रन सुरक्षित कर लिए हैं और ऐसे ही एफर्ट आपको जरूर मजबूत स्थिति में लेकर आएगा। 8 गेंदे 27 रनों की जरूरत है। स्ट्राइकिंग एंड पर है शशिकांत, जिन्होंने अपने फील्डिंग से काफी प्रभावित किया है। इस बार लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास किया था। 1 रन यहां पर तेजी के साथ पूरा करते हुए 22 के रूप में ये रन जुड़ेगा स्कोर कार्ड में। रन संख्या बढ़ेगी दोस्तों इस 1 रन से 36 रन। 7 गेंदे 26 रनों की जरूरत है। सामने है वैभव हत्पले, जिनके पास क्षमता है लंबे स्ट्रोक जड़ने की। वैभव खाबटकर इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे, यानी कि 5वीं ओवर की आखिरी गेंद। लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर है। विश्वनाथ जी लिंगा इस तरह इनका इशारा था, वह वाइड का। 1 रन और जुड़ेगा स्कोर कार्ड में। 37 रन बनते हुए जरूर कोशिश यहां से यही रहेगी वैभव हत्पले की कि एक लंबा स्ट्रोक यानी कि चौका या छक्का आए, अधिकतम बाउंड्री के पार करने की कोशिश रहेगी। देखना होगा वैभव खाबटकर की इस ओवर की ये निर्णायक गेंद रहेगी, काफी कुछ निर्भर करेगा। इस बार ओवर पिच गेंद थी, वैभव हत्पले के बल्ले से ये उम्मीद की किरण लेकर आता हुआ छक्का। 6 रन। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। ओवर पिच गेंद थी, बहुत ही करारा स्ट्रोक जड़ा और ये 6 रन हासिल किए हैं और इस 6 रनों के साथ रन संख्या बनी है दोस्तों 43 रन 5 विकेटों के नुकसान पर। 6 गेंदों पर अब 19 रनों की जरूरत है। कमाल का मैच अभी भी चल रहा है, ये फाइनल मुकाबला है। भली बात ही जानते हैं दोनों भी टीमें अपने खिलाड़ियों की प्रतिभा को जीतने के लिए चाहिए, जहां से अब 6 गेंदों पर 19 रनों की जरूरत है। तो स्ट्राइकिंग एंड पर है शशिकांत। क्या सिंगल लेकर वैभव हत्पले को स्ट्राइक पर लाया जाएगा या शशिकांत भी यहां से अब चांस लेना चाहेंगे? चांस तो लेना ही है क्योंकि लंबे स्ट्रोक जो है आपको जड़ने हैं, लेकिन एक चतुर गेंदबाज हेमंत कामले के हाथों में गेंद थमाई गई है। ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। ये फाइनल मुकाबला, कमाल का मैच चल रहा है। जरूर 6ठे ओवर का ये पहला यहां पर गेंद रहेगा। 6 गेंदे 19 रन चाहिए और स्ट्राइकिंग इन पर है शशिकांत। अभी भी धड़कनें तेज है दोनों टीमों की, देखना होगा। हर के हाथों से खेला है, 1 रन लेने का मौका जरूर था, डायरेक्ट हिट किया है। क्या सेलिब्रेशन कर रहे हैं? जी हां, ये विकेट मिला है, लेकिन सबसे अच्छी बात यह है छत्रपति वॉरियर्स टीम की कि वैभव हत्पले स्ट्राइकिंग एंड पर आए। कुछ भी हो सकता है मैच में। थैंक यू डीजे। नए बल्लेबाज आते हुए इस समय रोहन आए हैं। 5 गेंदों पर 19 रनों की जरूरत है। सबसे अहम बात है सेट बल्लेबाज वैभव हत्पले इस समय स्ट्राइकिंग एंड पर है, जो कि 2 गेंदों पर 7 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें एक लंबा छक्का शामिल है। देखना होगा अब हेमंत कामले के खिलाफ किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। 5 गेंदे 19 रनों की जरूरत। ये फाइनल मुकाबला, अभी भी उम्मीद लगाए बैठे हैं दोनों भी टीमें। देखना होगा किस तरीके से गेंदबाजी करते हैं हेमंत कामले की। इस ओवर की दूसरी गेंद, वैभव हत्पले ऑन स्ट्राइक। इस बार फ्लैश स्ट्रोक खेलना चाहते थे, जी हां, मिडॉन के क्षेत्र में गेंद को फील्ड कर लिया गया है। 1 रन आसानी के साथ जुड़ेगा। रन संख्या बनेगी इस 1 रन के साथ दोस्तों 44 रन बने हैं। 4 गेंदे 18 रनों की जरूरत, यानी कि 3 लंबे स्ट्रोक जड़ने होंगे। 3
गेंद जो है बाउंड्री के पार करने होंगे छत्रपति वॉरियर्स टीम को, अगर विनर का ताज सर पे सजाना है तो। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कुछ भी नामुमकिन नहीं है, देखना होगा। इसलिए कहा जाता है जिंदगी में मुश्किल ऐसा कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। सच्चे दिल से ऊपर वाले से मांग कर तो देखो, सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। और इस समय कैच मिला है हेमंत कामले ने, और एक विकेट चटकाते हुए अपने टीम को मजबूत स्थिति में लाया है। पर 18 रनों की जरूरत है, एक बड़ा करिश्मा कर दिखाना होगा बल्लेबाज को। अब बल्लेबाजी के लिए आए हैं संतोष पावस्कर। 3 गेंदें 18 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। हेमंत कामले के हाथों में गेंद, आते लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे। जी हां, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ। 45 रन 7 विकेटों के नुकसान पर 2 गेंदें 17 रनों की जरूरत। जरूर इस समय लाइफलाइन चैलेंजर की टीम मजबूत स्थिति में नजर आ रही है। कमाल का प्रदर्शन पहले बल्लेबाजी में, उसके बाद गेंदबाजी में कोशिश अच्छी रही छत्रपति वॉरियर्स टीम के बल्लेबाजों की, लेकिन ज्यादा मौका नहीं दिए लाइफलाइन चैलेंजर के गेंदबाजों ने गेंद के नीचे आने का। हेमंत कामले इस समय जो है अराउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। 2 गेंदें 17 रनों की जरूरत। जरूर ऑफ स्टंप के काफी बाहर है, इशारा आएगा वाइड का। इस वाइड के साथ रन संख्या बढ़ेगी 46 रन 7 विकेटों के नुकसान पर 2 गेंदें 16 रनों की जरूरत है। इंतजार यहां पर करना होगा। जी हां, इस बार भी स्ट्रोक जरूर खेला है, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। और लाइफलाइन चैलेंजर की टीम जीत के दहलीज पर है। किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली के माध्यम से रखी गई पाली प्रीमियर लीग 2025 सीजन 2, माफ कीजिएगा सीजन 3, और इस सीजन 3 में भी अपने नाम का परचम लहराती हुई नजर आ रही है। देखना होगा। इस समय अच्छा स्ट्रोक खेला है, हालांकि बाउंड्री जरूर मिलेगी, लेकिन लाइफलाइन चैलेंजर टीम ने इस सीजन 3 को भी अपने नाम किया है। सेलिब्रेशन होता हुआ कमाल का प्रदर्शन रहा है। जी हां, किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की अगर बात की जाए तो वो तो दूसरा सीजन है, लेकिन पाली प्रीमियर लीग का ये तीसरा सीजन भी रहा। इस समय लाइफलाइन चैलेंजर के नाम कमाल का प्रदर्शन। या स्पर्धेला पुन्हा एकदा आपल्या नावावरती करताना पाहायला मिळालेत